खोटे बोलण्याची सवय, खोट्या जगातून बाहेर येणे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय ऐकायला थोडा कडू वाटेल, पण तो पचवला तर तुमचं पुढचं आयुष्य मधासारखं गोड होईल. आज आपण त्या खोट्या जगाची चिरफाड करणार आहोत, ज्या जगात व्यसनाने तुम्हाला बांधून ठेवलं होतं. झूठ की बुनियाद पर खड़ा महल एक दिन ढह जाता है. झूठ की बुनियाद पर खड़ा महल एक दिन ढह जाता है. सच कड़वा जरूर है मेरे दोस्त, लेकिन उम्र भर साथ निभाता है. मित्रांनो, व्यसन हे फक्त शरीरात जाणारे केमिकल नाही आहे. व्यसन ही एक खोटं बोलण्याची फॅक्टरी आहे. आज आपण या फॅक्टरीला टाळे ठोकणार आहोत. खोटेपणाचा जन्म, व्यसनाची पहिली पायरी. आठवून बघा दिवस जेव्हा तुम्ही घरात पहिल्यांदा खोटं बोलला होता. मी कुठं प्यालोय, हा तर मित्राच्या अंगाचा वास येतोय. आज बॉसने ओव्हरटाईम थांबवलं होतं. गाडी पंक्चर झाली होती म्हणून उशीर झाला. पैसे ते तर मित्राला उसने दिले. मित्रांनो, मराठीत एक भन्नाट म्हण आहे, खोट्याच्या कपाळी गोटा. पण व्यसनाच्या नशेत हा गोटा आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबाच्या कपाळी बसत होता. व्यसनी माणूस सुरुवातीला जगाला फसवतो, मग घरच्यांना फसवतो आणि शेवटी तो स्वतःलाच फसू लागतो. वैद्यकीय सत्य सांगू, जेव्हा तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता तेव्हा तुमचा मेंदू डोपामाइनच्या शोधात असतो. त्या नशेसाठी मेंदू तुम्हाला हायजॅक करतो. तुम्ही खोटं बोलत नसता, तुमच्या आत बसलेला तो व्यसनाचा राक्षस तुम्हाला खोटं बोलायला लावत असतो. पण आता आपण इथं त्या राक्षसाचा कोथळा बाहेर काढायला आलो आहे. खोटं जग विरुद्ध सत्य परिस्थिती. मित्रांनो, नशेत असताना एक खोटं जग तयार होतं. गुत्त्यावर किंवा अड्ड्यावर बसल्यावर आजूबाजूचे लोक काय म्हणताय, अरे भावा, तू तर वाघ आहेस, तुझ्यासाठी जीव देईन मी. हे ऐकून आपल्याला वाटतं की आपणच या जगाचे डॉन आहोत. हिंदी सिनेमात तो डायलॉग आठवतोय ना, आपणच भगवान आहे. पण हे जग किती खोटं आहे हे माहिती आहे. ज्या दिवशी तुमच्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी तेच जीव देणारे मित्र तुम्हाला एक पॅक पण पाजत नाही. ते तुम्हाला ओळखतही नाही. आणि खरं जग कुठं असतं? खरं जग तिथे असतं जिथे रात्रीचे 12 वाजले तरी तुमची म्हातारी आई डोळ्यात ताण आणून तुमची वाट बघत असते. खरं जग तिथे असतं जिथे तुमची बायको उपाशी पोटी तुमच्या जेवणाचं ताट झाकून बसलेली असते. आपण त्या खोट्या वाघाच्या दुनियेत जगण्यासाठी या खऱ्या माणसांना रोज खोटं बोलून मारत होतो. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याची पहिली पायरी आहे सत्य. हिंदीत म्हणताना सांच को आँच क्या, सत्याला कसली भीती. यशाचं एक साधं उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही बँकेत लोन घ्यायला जातात तेव्हा बँक काय बघते? तुमचा सिबिल स्कोअर. जर तुम्ही आधीच हप्ते बुडवले असतील तर बँक तुम्हाला कवडीही देत नाही. तसंच या खोट्या बोलण्याच्या सवयीमुळे घरातला आणि समाजातला तुमचा ट्रस्ट स्कोअर, विश्वासाचा स्कोअर 0 झाला आहे. आता लोक तुमच्या खऱ्या बोलण्यावरही संशय घेतात. पण खचून जाऊ नका. हा ट्रस्ट स्कोअर पुन्हा वाढवता येतो. कसा? कृतीतून. आता शब्दांनी नाही तर आपल्या वागण्यातून खरं बोलायचं. जेव्हा तुम्ही SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा केंद्रातून 90 दिवसांनी बाहेर पडाल तेव्हा तुमच्या चालण्यात तो रुबाब असला पाहिजे जो एका खऱ्या माणसाचा असतो. शाहरुख खानचा ओम शांती ओम मधला तो डायलॉग कायम लक्षात ठेवा. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. व्यसनाचा काळ
ती खोटं बोलण्याची सवय, ती बदनामी, हा सगळा तुमच्या आयुष्यातला फक्त इंटरव्हल, मध्यंतर होता. खरा पिक्चर, खरा हिरो तर आता बाहेर येणार आहे. आता स्वतःला आरशात बघून सांगायचं आहे, हा मी चुकलो, मी खोटं बोललो, पण आता मी बदलणार. कारण मला माझ्या कुटुंबाच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा तो हरवलेला आदर पुन्हा कमवायचा आहे. अमिताभ बच्चन साहेबांचा अग्निपथमधला तो सीन आठवा. जेव्हा माणूस शून्यातून उभा राहतो तेव्हा त्याला कोणाच्याच सर्टिफिकेटची गरज नसते. तुम्हालाही आता समाजाला सिद्ध करून दाखवायचं नाही आहे, तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. मित्रांनो, हे खोटं जग आज इथे या केंद्राच्या गेटच्या आत गाडून टाका. बाहेर पडताना फक्त आणि फक्त सत्यासोबत घेऊन जा. सुरुवातीला सत्य बोलताना त्रास होईल, लोक लगेच विश्वास ठेवणार नाही, पण संयम ठेवा. रात्र कितीही गडद असली तरी सूर्याला उगवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमच्यात तो सूर्य लपला आहे, फक्त त्याला या व्यसनाच्या आणि खोटेपणाच्या ढगांमधून बाहेर काढा. आजपासून एक नियम बनवा, काहीही झालं तरी आता मी खोटं बोलणार नाही. कारण खोटं बोलण्यासाठी घाबरावं लागतं आणि सत्याला कोणाच्या बापाची भीती नसते. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादे का इम्तहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, आगे अभी सारा आसमान बाकी है. धन्यवाद. SNBT फाउंडेशनच्या या लढ्यात तुम्ही नक्की जिंकणार, आम्हाला ठाम विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.